नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच पालघरमधली एक बातमी आहे. पालघरमध्ये पुन्हा एकदा वायू गळती झालेली आहे. तारापूर एमआयडीसी मधील डी प्लॉट झोनमध्ये वायू गळती झाल्याचं समजतंय. परिसरातील नागरिकांना श्वसनाचा आणि घशाचा त्रास जाणवलेला आहे. शिवाय डोळ्यांची सुद्धा जळजळ होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात आलेली आहे. बोईसर तारापूर एमआयडीसी मधील डी प्लॉट झोनमध्ये पुन्हा एकदा वायू गळती झाली आहे. कामगारांना आणि परिसरातल्या नागरिकांना श्वसनाचा आणि घशाचा त्रास जाणवलाय. डोळे सुद्धा जळजळत असल्याची तक्रार कामगार आणि तिथल्या स्थानिकांनी केलेली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे. बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये अपघातांची मालिका सुरूच आहे. कामगारांसह स्थानिकांच्या जीवाशी कारखानदारांकडून खेळ सुरू आहे असा आरोप केला जातोय. प्रतिनिधी विनायक पवार आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून तपशील घेऊयात. विनायक, आताची नेमकी काय परिस्थिती आहे? स्थानिकांचं याबाबत काय म्हणणं आहे? हो रिद्धी, नक्कीच बोईसर तारापूर औद्योगिक एमआयडीसी मधील प्लॉट नंबर डी झोन यामध्ये वायू गळती जी आहे ती साधारण रात्रीच्या 8च्या सुमारास झाली आहे. या परिसरामध्ये स्थानिक नागरिक तसेच इतर शेजारीच्या कंपन्या आहेत, त्या कंपनीच्या कामगारांना श्वानाचा त्रास, घशाचा त्रास तसेच डोळे जळजळ हा जो त्रास आहे तो जाणवल्यानंतर त्यांनी बोईसर पोलीस स्टेशनला संपर्क केल्यानंतर त्या ठिकाणी अग्निशामक दल व स्थानिक बोईसर पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी आल्यानंतर त्या ठिकाणी ज्या डी झोन मध्ये त्या केमिकल कंपनी आहेत त्यामध्ये कोणत्या कंपनीतून हा वायू गळती होत आहे तो अद्याप स्पष्ट झालेला नाही. परंतु प्रशासन त्या ठिकाणी जी शोध मोहीम जी आहे ती घेत आहे. सध्या स्थानिक कामगार आहेत तसेच स्थानिक नागरिक आहेत त्यांना इतर दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं आहे. जी विनायक, पुढचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.